शेवटून. कोणी कोणी नवीन जन्मलेलं बाळ बघितलं? ताऊला खड्डा असतो इकडे, स्पंद असतात, त्याला लिम्बिक एरिया असं म्हणतात. ठीक आहे. तिकडे जी शक्ती असते ती 3.5 मीटरमध्ये असते, ती फेमिनिन पॉवर आहे, महिला शक्ती असते. जसं हे टाऊ भरतं त्याला कॅल्सिफिकेशन म्हणतात. खाली येऊन आपल्या माकडघराच्या या मध्यतंतूला बसते, त्याला सॅक्रन मून असं म्हटलेलं आहे. जेव्हा आज आपण ध्यान करू, ही साही चक्रामधून घेते, टाऊमधून बाहेर पडते, दोन्ही हाताला आणि टाऊला आपल्या थंड गरम असा वारा जातो. ठीक आहे. पहिला आपण ध्यानाला सुरुवात करू. चौथा गुणधर्म आहे, त्याला म्हणतात शुद्धता, सत्य विवेक, जो तुमच्या अभ्यासासाठी सगळ्यात जास्त कामी येतो. अबोधिता, पवित्रता, विनम्रता आणि शुद्धता. दुसरं चक्र स्वाधिष्ठान, त्याला 6 पाकळ्या आहेत. हे आपला ते स्वाधिष्ठान आपलं चित्त सांभाळतं. आपलं चित्त नेहमी बाहेर भरकटलेलं असतं, कोणाचं आईवर असतं, कोणाचं पैशावर असतं, कोणाचं अभ्यासावर असतं. अशा वेळी चित्त जास्त वेळ बाहेर राहिलं तर आपण वैविचारी होतो. अशा वेळी आपल्याला आपल्याला लक्ष केंद्रित करायला चित्त आपलं शांत पाहिजे. पोटाच्या आपल्या लिव्हर, एक ऑर्गन असतं त्याला लिव्हर म्हटलेलं आहे. लिव्हर काय करतं? आपल्या हृदयाला आणि मेंदूला रक्तपुरवठा करतो. तुमच्या शरीरामध्ये जो रक्तपुरवठा होतो त्याला ऑक्सिडेशन ऑफ ब्लड म्हणतात. ते फक्त लिव्हरच्या माध्यमातून होतं. लिव्हर तापलं, अतिसारी झालं की राग येतो, संताप निर्माण होतात, भांडणं होतात, हातपाय चालतात, म्हणून आपले शब्द निघतात. मग प्रदूषण चक्र असं लिव्हर शांत करायला आपल्याला मदत करतो. तिसरं चक्र नाभी, त्याला बहुसागर म्हटलं. नाभीमध्ये समाधान आणि असमाधानाचे स्थान आहे. भूक लागली की असमाधान निर्माण होतं, जेवलो की समाधान वाटतं की नाही. अशा वेळेस अनेक गरजा आपल्या असतात ज्या पुऱ्या होत नाही. आपल्याला एका गोष्टीची गरज असते पण ती मिळत नाही, पैशाचा अभाव म्हणा, ती परिस्थिती नसते. अशा वेळी ज्या वस्तू आपल्याला आहेत, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये जगायला शिकायचं. त्याला म्हणतात समाधानी मन, समाधानी विचार आणि समाधानी स्वभाव. हृदय सगळ्यात महत्त्वाचं चक्र. हृदय थांबलं की पुरं शरीर थांबतं. हृदयामध्ये 2 महत्त्वाचे गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म आहे भीती. सगळ्यांना वाटते, आईची असते, शालेय मुलांना शिक्षकांची असते, परीक्षेची असते. भीती काय राहिली की आपल्याला हृदयामध्ये दडपण निर्माण होतं. जेव्हा आपण ध्यान केलं, कुंडली शक्ती जेव्हा हृदयामध्ये आली, हृदय आपलं संकीर्ण झालं. कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याचं सामित्य आपल्यामध्ये निर्माण होतं. आपण निर्भय होतो आणि घाबरत नाही. दुसरा गुणधर्म आहे अटॅचमेंट. एखादी व्यक्ती मला आवडते, एखादा प्रसंग माझ्या मनाच्या विरोधात झाला की मला राग येतो. अशा वेळी त्या गोष्टी सोडायच्या. तुम्ही जर गोष्टी मनाला लावून हृदयाला लावून रडत बसला की तुम्हाला त्याच्यावरती मात नाही करता येत, तुम्ही प्रगल्भ घडत नाही. नंतर हे विषय ज्याच्याने मी बोलतो त्याला डोळे, कान, नाक जोडलेलं आहे, त्याला हंस म्हणतात. बोलायची पद्धत उर्मड, वरचढ, वायफळ, अपशब्द वापरणे, भांड बघणे, भांड ऐकणे, ह्या चक्राला घातक आहे. आपल्याला जो आवडतो त्याच्याशी आपण चांगलं बोलतो की नाही. जो आपल्याला आवडत नाही त्याच्याशी नीट बोलतो का आपण? नाही. हे चक्र काय शिकवतं? सगळ्यांशी बोलताना जजमेंट करायचं नाही, ते समजता ठेवायची, वायफळ व वाच्यता करायची नाही, भांड बघायचं नाही, आक्रोशाने बघायचं नाही, ऐकण्याची क्षमता ठेवायची. नंतर आहे मेंदू. तिथे दोन्ही अडूचं विभाजन झालं आहे. आपल्या मेंदूमध्ये 3 प्रकारचे विचार आहेत, कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि सुप्राकॉन्शियस माइंड. आपल्या मेंदूला 2 फुगे आहेत, अहंकार आणि प्रतिअहंकार. अहंकार कसा असतो? मला चांगली पुरपोळी येते, मी शिक्षण घेतलं, आईवडिलांना सांभाळलं, स्वतःबद्दल अभिमान असतो. प्रतिअहंकार त्याला असतो कधीच कोणाचं ऐकत नाही. त्याला वाटतं मी समाजापासून वेगळं आहे, मला काहीतरी वेगळं येतं. जेव्हा आपण ध्यान केलं, आपल्याला निर्विचारता स्थिती स्थापन झाली. आपल्या विचारांमध्ये तीव्रता होती, कमी झाली. आपण थॉटलेस अवेअरनेसमध्ये गेलो, त्याला निर्विकल्प समाधी, निर्वाणा असं म्हणतात. सगळ्यांनी अभ्यासाच्या आधी ध्यानाला बसायचं. करणार ना सगळे ध्यान?